हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा. तर महाभारताची कथा आपण श्रवण करीत आहे. तर ही कथा जी आहे तर भगवंताची कथा कोणी पण ऐकू शकत नाही. तर इतकं सोपं नाही. त्याच्याने भरपूर पुण्य केले. लक्षात आहे नाही. असाच व्यक्ती भगवंताची कथा श्रवण करू शकते. प्रत्येकाला ते शक्य नाही. हरे राम 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 हरे हरे. कारण भगवंताची आवड निर्माण होणं याला मागच्या जन्मीचं पण पुण्य लागत. म्हणून आपण म्हणतो ना हरिपाठाच्या अभंगामध्ये, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तर विठ्ठली आवडी पण केव्हा? बहुत सुकृताची जोडी. सुकृत या शब्दाचा अर्थ होते पुण्य. भरपूर पुण्य ज्याने एकत्रित केलेत असाच व्यक्ती भगवंताचं नाम घेऊ शकते, भगवंताची कथा श्रवण करू शकते. तर प्रत्येकाला हे शक्य नाही. लक्षात आहे नाही. तर जे पापी व्यक्ती आहे तो भगवंताचं नाम घेऊ शकत नाही, तो कथा ऐकू शकत नाही. जर हरिनाम आवडत नसेल, हरिकथा आवडत नसेल तर समजायचं पूर्वजन्मीचं फार पाप आहे. स्पष्ट हरिपाठातच म्हणले, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तर जो हरिनामाला विनमुख आहे, हरिकथेला विनमुख आहे, तर तो व्यक्ती पापी आहे. जसं पण आपल्याला माहित आहे कथा सर्वांना रामायणामध्ये, की ज्यावेळेस वाल्ल्या कोळ्याला नारदजी सांगू लागले की राम म्हण, तर राम येई नाही गेले. काय करायला लागला? मरा मरा म्हण लागला. का? कारण त्याचं पाप एवढं होतं की राम नाव त्याच्या मुखाला येईल. म्हणून म्हणले, जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाची. ज्याचे भरपूर जन्मीचे पुण्य आहेत असाच व्यक्तीच्या मुखाला भगवंताचं नाम येते, असाच व्यक्ती भगवंताची कथा ऐकू शकते. लक्षात आहे नाही. प्रत्येकाला हे शक्य नाही. त्यामुळे अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा हो. तर इथं जी कथा ऐकत बसलेत तर हे पूर्वीचं फार पुण्य आहे. तेव्हा तुम्हाला कथा ऐकण्याचं भाग्य काय व्हायले? प्राप्त व्हायले. हे प्रत्येकाला शक्य नाही. लक्षात आलं. आपल्या गावाची लोकसंख्या 1000च्या वर असते, पण सगळे येऊ शकत नाही. इतकं सोपं नाही ते. लक्षात आहे नाही. त्याच्याचे भरपूर पुण्य आहे मागच्या जन्मीचे. असाच व्यक्ती भगवंताची कथा ऐका येऊ शकते. कारण कथा जिथं चालू आहे तिकडं जर आपण जात असेल तर प्रत्येक पावलावर एक एक यज्ञ होते. जिकडं आपण चाललो कथा ऐकाय, जसं म्हणले ना, राम नामे वाट चाली यज्ञ पाऊलो पाऊली, धन्य धन्य ते शरीर तीर्थ व्रतांचे माहेर. राम नाव घेण्याच्या वेळेस एखादा व्यक्ती राम नाव घेते आणि चालते तर प्रत्येक पावला पावलाला काय होते? यज्ञ होते. लक्षात आहे नाही. म्हणून म्हणले, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी. तर ज्यावेळेस आपण भगवंताची कथा ऐकायला जातो आणि तिथं संताचा संग प्राप्त होते, तर सत्संग फार दुर्लभ आहे. लक्षात आहे. दुर्लभो मानुषे देहो देहिनाम क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. मनुष्य देह भेटणं दुर्लभ आहे आणि मनुष्य देहामध्ये बी साधूचा संग भेटणं फार दुर्लभ आहे. लक्षात आहे. तर कथा ऐकायला आपल्याला भेटायली म्हणजे भगवंताची विशेष आपल्यावर कृपा आहे आणि आपले पूर्वजन्मीचे पुण्य पण फार आहे. तेव्हा हे आपल्याला भाग्य काय झाले? प्राप्त झालेलं आहे. हे प्रत्येकाला शक्य नाही बा. तर त्याच्यामुळं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भगवंताची आपल्यावर विशेष कृपा आहे, आपल्याला सत्समागम प्रदान केलेला आहे. तर आता आपण त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. सत्संगताचा काय लाभ आहे? सत्संगती संस्कृतिकरांता पुण्यपिंज बिन मिलही न संता. पर रामायणातली चौपाई काय म्हणतात ते? पुण्यपुंज बिन मिलही न संता. पुण्याशिवाय संताची प्राप्ती होत
नाही. आणि सत्संगती संस्कृतीकर अंत. आणि सत्संगती काय करते? संस्कृतीचा अंत. संस्कृती म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी, पुनरपि जरणम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरेश्वरम. तर याचा अंत करते साधूचा समागम, भगवंताची कथा, भगवंताचं नाम. तर त्याच्यामुळं ज्याला प्राप्त व्हायला त्याच्यावर विशेष का आहे? कृपा आहे. भगवंत बोलवायलेत माझ्याकडं वापस. भगवंत ज्यावर विशेष कृपा करतात, लक्षात आहे. तर त्याला साधूचा समागम प्रदान करतात. हे आहे भगवंताच्या कृपेचं फळ. आपण म्हणतो भगवंताची फार कृपा आहे. कृपा केव्हा आहे? जेव्हा सत्संग आपल्याला प्राप्त होत असेल तर समजायचं भगवंताची कृपा आहे. कारण सत्संगीचा सरळ लाभ आहे. या संसार चक्र काय करते? बंद करते. लक्षात आहे. म्हणून ज्याच्यावरच कृपा विशेष आहे त्यालाच भगवंत साधूचा संघ काय करतात? प्रदान करतात. लक्षात आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे जे आहे साधूचा संघ आम्हाला प्राप्त झालाय, हे विशेष विठ्ठलाची आमच्यावर काय आहे? कृपा आहे. लक्षात. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा की. फार अवघड आहे म्हणजे, पण मन आमच्यावर कृपा केली विठ्ठलानं, आम्हाला संताचा संघ काय केलाय? प्रदान केलाय. तर त्याच्यामुळे आपण याचा लाभ घ्यायला पाहिजे. सत्संग आपल्या गावामध्ये होत आहे, येऊन कथा ऐकायला पाहिजे. कारण असा योग परत परत येत नाही. इतकं सोपं समजू नका की सहज सत्संग झाला. फार दुर्लभ आहे. विशेष कृपा आहे आपल्या गावावर म्हणून व्हायलाय सत्संग. सत्संग इतका सोपा नाही, फार अवघड आहे. त्याच्यानंतर म्हणले सत्संगाचं किती वर्णन आहे शास्त्रामध्ये. तर आपल्यावर विशेष कृपा आहे तर त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे आणि या चक्रातून मुक्त व्हायला पाहिजे. लक्षात आहे रे. जोपर्यंत आपण भगवंताच्या धामात प्रवेश करणार नाही तोपर्यंत आपण पूर्ण सुखी होणार नाही. इथं तात्पुरता आनंद आहे, कायमस्वरूपी आनंद. इथं कायमस्वरूपी आनंद आहे भगवंताच्या धामामध्ये. गोकुळीचा सुखा अंतपार नाही देखा. तर भगवंतांनी हे शरीर आपल्याला त्याच्यासाठीच प्रदान केले की फार भटकला 84 लाख योनीमध्ये, आता तू काय कर, मी तुला मनुष्य शरीर प्रदान करतो, आता याच्याद्वारे तू माझी काय कर? प्राप्ती कर. लक्षात येईल. याच्याद्वारे तू भजन कर. देवे दिला देह भजना कोमटा, याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठ. या अभंगामध्ये लिहिलेलं आहे स्पष्ट. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तर हे साधन आहे आयुष्य. आणि प्राप्त काय करायचंय? सच्चिदानंद भगवंताला आपल्याला प्राप्त करायचं. तर साधन काय आहे? हरिनाम आणि हरिकथा. सदा नाम घोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. हे 2 साधनं आहेत. हे जर आपण केले कलियुगामध्ये तर आपला उद्धार निश्चित आहे. तर हरिकथा तर इथं आपण ऐकायलो, आता घरी जाऊन हरिनाम पण करायला पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे 2 साधनं केले त्याचा उद्धार कलियुगामध्ये निश्चित आहे. लक्षात आहे. हरिनाम आपण घेतो पण हरिनाम टिकण्यासाठी सत्संगती पाहिजे. नाही तर जास्त दिवस हरिनाम झालत नाही, काही दिवसानं बंद पडत. लक्षात आहे. तर संत संगतीमध्ये काय होतं की बॅटरी चार्जिंग होते आपली आणि हरिनाम चालू राहते. नाही तर एकटा जास्त एक वेळ भजन होत नाही एकटा राहून, काही दिवसानं तो परत पहिल्या मार्गावर जाते. आणि मन फार बलवान आहे का ना, परत आपल्याला पहिल्या मार्गावर घेऊन जाते. म्हणून संताची संगती फार आवश्यक आहे. तुम्ही पहा साधू संतांनी भगवंताकडे काय मागितले? संतांचे अभंग वाचा तुम्ही. भगवंताला मागितलं नाही, ते काय म्हणतात? न लगे मुक्ती अन संपदा संत संग देईस. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताच. दुसरं काही नाही. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. कारण का? संताची संगती ज्याला प्राप्त होईल निश्चित त्याला भगवंत भेटलंच म्हणायचं. कारण भगवंत संताला सोडून राहत नाही. कालच आपण पाहिलं भगवंत कुठे आहेत? नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये शिवा मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. तर माझे भक्त जिथं भजन करतात तर हे नारद आम्ही वैकुंठात राहत नाही, योग्याच्या हृदयामध्ये पण राहत नाही, पण माझे भक्त जिथं भजन करतात, जिथं हरिनाम घेतात तिथं मी निश्चितच राहतो. ज्ञानेश्वर महाराज याच्यावरच सुंदर ओवी लिहितात. परितया पासी मी पांडवा हारपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. त्याचा अर्थ काय आहे की मी जर हरपलो, नारदाला सांगतात भगवंत, आणि कुठं सापडत नसेल तर तिथंच आहे. कुठं? जेथ नाम घोष बरवा कर. तिथं माझे भक्त हरिनाम करायलेत. लक्षात आहे. नाम घेतात तिथं तूच आहे, मी निश्चित तुला काय होईल तिथं दिसल. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम 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 हरे.
तर आपण कथा काल श्रवण केली की कशा प्रकारे कौरव पांडवाचं शिक्षण पूर्ण झालं गुरुकुलमध्ये. तर द्रोणाचार्यांनी काय केलं, पूर्ण शिक्षण दिलं. कृपाचार्य आणि द्रोणाचार्य भीष्म पितामहांनी पण शिकवलं. तर सर्व पांडवाचं ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झालं कौरवाचं, तर काल आपण पाहिलं रंगमंचावर सर्वांनी प्रदर्शन केलं. युधिष्ठिर महाराजांनी भाल्याचं प्रदर्शन केलं, दुर्योधनाने आणि भीमानं गदाचं, अर्जुनाने धनुष्यबाणाचं. तर अशा प्रकारे अलग अलग कर्ण पण तिथं आला होता, कर्णाने पण प्रदर्शन केलं. तर अशा प्रकारे ते सर्व पार झालं. आणि त्याच्यानंतर मग द्रोणाचार्य म्हणले की आता मला गुरुदक्षिणा पाहिजे. तर सर्वजण हात जोडून उभे राहिले. म्हणजे गुरुदेव जशी तुम्ही आज्ञा करसाल ते आम्ही करायला का आहे तयार आहे. तर म्हणले काय पाहिजे तुम्हाला मागा. तर त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणले मला असं स्पेशल काही लागत नाही, माझं एक हे आहे, इच्छा आहे. म्हणजे काय इच्छा आहे तुमची. तर म्हणले मला द्रौपदला पकडून आणा. द्रुपद राजा जो आहे त्याला युद्धामध्ये हरवा आणि पकडून आणा. लक्षात आहे. तर ज्यावेळेस असं म्हणले तर लगेच कौरव तयारी लागले. आता मिळून जायला पाहिजे दोघांनी पण, नाही नाही ह्याचं पहिल्यापासूनच ते लगेच कौरव तयारी लागले. म्हणे गुरुदेव आम्ही लगेच घेऊन येतो म्हणे द्रुपद राजाला, तुम्ही काही चिंता करू नका. पांडव हात जोडून उभे होते. म्हणजे आणखीन आज्ञाच झाली नाही तर कसं जाऊ. ते हात जोडून तिथंच उभे होते. कौरव दौरव तयार झाले, घोडे रथ तयार केला, गेले लगे द्रुपदावर आक्रमण करायला. लक्षात येते. आणि गेले आक्रमण काय, आता छोटे मोठे सैनिक मारले. पण जेव्हा ते मोठं सैन्य वापस आलं द्रुपद राजाच्या राज्यामधलं, द्रुपद राजा आला, तर मग कौरव एवढे घाबरले, एवढं मारलं कौरव व्हायला, पळून आले वापस. लक्षात नाही. आणि द्रोणाचार्याने सांगितलं हे असेच येणार आहेत. म्हणले तुम्ही जा. पांडवायला सांगितलं तुम्ही गेल्याशिवाय काही द्रुपद राजा बंदी होणार नाही म्हणे, यांना तू एरीच हरवणार. लक्षात आहे. तर हे वापसच येऊ लागले तिकडून. तेवढ्यामध्ये पांडव गेले. आणि पांडव ज्यावेळेस गेले तर पांडवांनी काय केलं, आता एकापेक्षा एक बलवान हे पाची पण. लक्षात आहे. तर यांनी युद्ध करायला सुरुवात केली आणि एवढं भयानक युद्ध केलं. आता अर्जुनाचं आपण पाहिलंच, एवढे अस्त्र सर्व प्राप्त केले होते सर्व. तर त्याच्यानंतर मग काय केलं की युद्ध केलं. आणि युद्धामध्ये अर्जुनाने एवढा पराक्रम केला की पूर्ण सेना मागं सरली आणि द्रुपदाचा पराभव झाला. हरला द्रुपद राजा. तर द्रोणाचार्यांनी सांगितलं होतं की त्याला बंदी बनवून घेऊन यायचं. कोणाला? द्रुपद राजाला. तर मग अर्जुनांनी काय केलं, द्रुपदाला बंदी बनवलं आणि घेऊन आले. आणि द्रोणाचार्य जिथं थांबले होते त्यांच्या पुढे आणून म्हणले हे गुरुदेव तुमची गुरुदक्षिणा. लक्षात आहे. आणि इकडं कौरव ते इकडं राहिले, हे इकडं ती संपत्ती लुटायला सुरू केलं. तर त्याच अर्जुनाने सांगितलं अरे तू आपल्या गुरुचा गुरुबंधू आहे. लक्षात आहे. द्रुपदानी द्रोणाचार्य एकाच गुरुपाशी शिकलेले, तर हे करणं योग्य नाही म्हणले तुमचं, तर तुम्ही लुटू नका म्हणले, मनाई केली कौरवात. तर त्याच्यानंतर द्रोणाचार्यापाशी ज्यावेळेस उभं केलं तर त्यावेळेस द्रोणाचार्य काय म्हणले द्रुपदाला, म्हणले आता तू माझा बंदी आहे, तर तू राज्य सर्व कोणाचं आहे, माझं आहे. लक्षात आहे. पण मी म्हणले दया करून तुला अर्ध राज्य देतो. सगळं कोणाचं आहे, माझं आहे, पण दया करून मी अर्ध राज्य तुला परत देतो, तर अर्ध्या राज्यात तू राज्य कर. तर द्रुपदाला एवढा अपमान वाटला की जे ब्राह्मण आपल्यापाशी खाली हातानं वापस गेला, तू आज आपल्याला राज्यदान द्यायला, एवढा अपमान वाटला द्रुपदाला. तर त्यावेळेस आता पहा जे दुष्ट लोक आहे ते सुधरत नाही. आता एवढा अपमान झाला तर शांत राहायला पाहिजे ना. पण हा काय विचार करू लागला की कसा बदला घेऊ द्रोणाचार्याचा. तर म्हणजे आता असं आपल्याला काहीतरी करायचं की द्रोणाचार्याचा वध होईल असा पुत्र प्राप्त करायचा. पहा म्हणजे क्षमा नसते, दुष्ट लोक क्षमा करत नाही. आता तुकाराम महाराज का अभंगा म्हणतात क्षमा ज्याच्याकडे तर तिथं भांडणं होत नाही. लक्षात आहे. क्षमा शस्त्रच या नराची हाती तया दुष्ट प्रती काय करी, तृण नाही तेथे पडला दावाग्नी, जाय तो विझून आपसया. म्हणजे ज्याच्या हातामध्ये क्षमा नावाचं शस्त्र आहे त्याला दुष्ट काही करू शकत नाही. काय ना, जसं म्हणले की जिथं अग्नी आहे पण गवतच नाही, तर अग्नी काही वेळानं काय होणार,
भिजून झालं. लक्षात येईल. पण या अशा दुष्ट लोकांमध्ये आता सोडून दिलं द्रोणाचार्य. आणि द्रोणाचार्य काय म्हणले की तूच म्हणला होता की विवाह आणि मैत्री बरोबरीच्या संग केली पाहिजे. त्यावेळेस म्हणलं होते द्रोणाचार्याला. द्रुपद राजा काय म्हणे की विवाह म्हणजे मैत्री समान असते बरी. तू एकदम खालच्या दर्जाचा, मी कुठं राजा, आपली कुठं मेळच नाही म्हणे, मित्र कस काय. तर त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणे आता तुला अर्ध राज्य मला अर्ध राज्य, आता बरोबरीच झालो म्हणे आपण मित्र. लक्षात आहे नाही. पण द्रुपदाला तो अपमान वाटला. द्रुपदाने काय केलं की म्हणले आता काय केल्यावर असा पुत्र प्राप्त होईल आपल्याला की द्रोणाचार्याचा वध करेल, असा विचार करू लागला. कोण? द्रुपद राजा. आता इकडं काय झालं की अर्जुनाला ब्रह्मास्त्र दिलं होतं द्रोणाचार्याने. कधी? ज्यावेळेस मगरीपासून, काल आपण कथा ऐकली, मगरीपासून वाचवलं द्रोणाचार्याने. कोणी? अर्जुनानं 5 बाण मारून मगरीला मारून टाकलं. तर द्रोणाचार्य एवढे प्रसन्न झाले, माझा प्राण वाचवला म्हणे, जे आजपर्यंत कोणालाच दिलं नाही ते ब्रह्मास्त्र अर्जुनाला प्रदान केलं. फार महान अस्त्र आहे ब्रह्मास्त्र. लक्षात येईल. तो कौरवाला फार द्वेष वाटू लागला अर्जुनाचा की आम्हाला जे दिलं नाही ते कोणाला दिलं? अर्जुनाला दिलं. तर कौरव फार द्वेष करू लागले. आता इकडं काय केलं, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम यांना युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं की तुम्ही पृथ्वीवर फिरा आणि राज्याची संपत्ती काय करा, आणा, आपल्याला मोठा नंतर यज्ञ करायचा आहे, तर त्यासाठी जी संपत्ती आहे ती घेऊन या. तर त्यावेळेस मग कौरवन धृतराष्ट्राला तर आगच लागली. म्हणजे सगळं नाव यायचंच व्हायला म्हणे, जिकडं जाऊ तिकडं माझ्या पोरायला कोणीच विचारलं. धृतराष्ट्राला वाटू लागलं. तर धृतराष्ट्रानं काय केलं की आपला कनिक नावाचा एक प्रधान होता, तो बी दुष्टच होता धृतराष्ट्राच्याच पार्टीचा. तर त्याला बोलवलं आणि त्याने विचार केला, अरे तर वाढतच चालले म्हणे ही डोकेदुखी आमची, यायचंच नको नाव घ्यायले, सगळ्याच्या तोंडावर यायले की युधिष्ठिर राजा झाला पाहिजे मी गेल्याच्या नंतर. म्हणजे मी असतानाच अशी चर्चा चालू आहे. तर म्हणले नंतर काय होईल, माझ्या लेकराचा उन्हाळा होईल म्हणले. आणि दुर्योधन बी म्हणे आपल्याला तर मग भांडेच घासायचं काम आहे, हे सगळे राजा झाल्यावर आपल्याला कोण विचारणार आहे. तर सर्वांनी मग प्लॅन केला. शकुनी मामा कनिक मामा फार डेंजर होता दुर्योधनाचा, ढिलच पडते नाही दुर्योधनात. शेवट लोक अशी चार्जिंगच करत नाही बॅटरी दुर्योधनाची. तर काय झालं की त्यानं सल्ला दिला. तर म्हणजे शत्रू कुठे असला तर तो घातक आहे, कारण त्याला मारावं लागणार लवकरात लवकर, नाही तर काय होणार मग अवघड होईल म्हणले. तर मग म्हणले आता काय करावं. मग या 4 जणांनी एक युक्ती केली. धृतराष्ट्र, दुर्योधन, शकुनी मामा आणि कनिक या 4घांनी मिळून एक युक्ती काय केली, पांडवाविरुद्ध एक दुष्ट षडयंत्र तयार केलं. म्हणजे पांडव काय झाले पाहिजेत, संपले पाहिजे. लक्षात आहे नाही. तर धृतराष्ट्राने मग काय केलं, पांडवाला बोलवलं. आता पण ते फार आदर करायचे धृतराष्ट्राचा, कारण त्यांना वडील नव्हते, तर धृतराष्ट्रालाच वडील म्हणायचे पांडव. तर एकदम शुद्ध हृदयाचे असल्यामुळे त्यांना कोणी वाईट दिसायचं नाही. लक्षात येईल. विशेष करून धृतराष्ट्र याला, धर्मराजाला, युधिष्ठिर महाराजाला कोणीच वाईट दिसायचं नाही. अजात शत्रू, त्यांना सर्व सारखेच दिसायचे. तर त्यावेळेस मग धृतराष्ट्राने काय केलं की त्यांना सर्व पांडवाला बोलवलं आणि म्हणले बरेच दिवस झाले म्हणे तुम्ही कुठं फिरायला गेले नाही, तर सध्या वारणावत नावाचं एक क्षेत्र आहे, तिथं फार मोठी जत्रा चालू आहे, तर तुम्ही जा, काही दिवस राहा तिथं, फिरून या, अशी इच्छा आहे म्हणले माझी. तर पांडवाने हात जोडले म्हणे जशी तुमची इच्छा आहे आम्ही जाणार म्हणले, काही हरकत नाही. आणि मग पांडव आणि कुंती महाराणी हे सर्वजण निघले जत्रेला जाण्यासाठी. तेव्हा भरत होते जत्रा. तिथे गेले पांडव, ज्यावेळेस निघले तर धृतराष्ट्राने काय केलं की हे जायच्या अगोदर वारणावरतमध्ये एक असा महल बनवला. तर तो कशापासून बनलेला होता, लाकूड आणि तेल, वरून मातीनं लेप केला होता, पण त्याच्या आतमध्ये लाकड, ते लाक आणि तेल होतं. म्हणजे नुसती काडी लावली की अख्खा महाल पेटणार, असा तयार केला होता पूर्ण. लक्षात आहे. आणि वरून मातीचा लेप केल्यामुळं काहीच दिसत नाही गेलं, म्हटलं गेलं आपलं साधारण महल आहे. तर असं तयार केला. आणि धृतराष्ट्राने काय केला, आपल्या पुरोचन नावाच्या एका मंत्र्याला पाठवलं तिथं, जाय म्हणले तू आणि काय कर, काही दिवस थांब आणि आग लावून दे. कोणाला? त्या महालाला. जेव्हा असे झोपलेले असतील तर संधी पाहून तू काय कर, आग लाव, म्हणजे सर्व जळून
प्लॅन बनवला यांनी मारण्याचा. कोणाला? पांडवायला. आणि कुंती महाराणी, हे सर्वांना पाठवलं तिकडे, हे 6 जण. आता दिसायला वरून फार सुंदर असे चित्र लावले, एकदम सुंदर दिसायला, पण आतमध्ये ज्वालाग्राही पदार्थ होते सर्व, स्फोटक त्याच्यामध्ये. आता सर्वजण निघाले. तो विदुरजीला कळालं पांडव चाललेत. तर विदुरजी फार बुद्धिमान होते, धर्मराजाचे अवतार आहेत ना, फार बुद्धिमान होते. आणि कृष्णाचे भक्त असल्यामुळे जास्तच कृष्ण भक्त, बडा चतुर, फार चतुर होते. तर विदुरजीने विचार केला, एवढा मान सन्मान का करायला धृतराष्ट्र पांडवायचा, एवढं महाल बांधून दिला, हे करायला, काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे. तर त्यांनी पूर्ण ते याचं शोध लावला. तर त्यांना गुप्तहेराकडून कळले की हे जत्रा नाही म्हणले, यांना मारण्याचं कारस्थान आहे, की पांडव तिकडंच जळून काय झाले पाहिजे, लाक्षागृहामध्ये मेले पाहिजे, हा प्लॅन आहे म्हणे. पण आता निघले ना पांडव, तर काहीच बोलता येईना निघल्यामुळं. आता काय करावं काय नाही काही समजेना विदुरजी. जाता जाता फक्त विदुरजी भेटले धर्मराजा, आणि एकदा म्हणले की म्लेंच भाषेमध्ये त्यांना बोलले, आणि काय म्हणले की जगाच्या पाठीवर कुठेही जा म्हणले, शत्रू आहेत असं समजू नका की जिथं गेले तिथं आरामात राहा. कशी भाषा आहे पा विदुरजी, जिथं जासाल तिथं शत्रू आहेत म्हणे, जगाच्या पाठीवर कुठेही बी. जसं अग्नी, जळ, पाणी याच्यापासून धोका आहे प्रत्येकाला, तो सावध राहिलं पाहिजे, लक्षात आहे. आणि सगळेजण म्हणे जेव्हा आग लागते तर सगळे प्राणी बचाव करण्यासाठी बिळामध्ये जातात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. धर्मराजाला बोलायले विदुरजी, लक्षात आहे. तर मग मोठाले प्राणी जेव्हा आग लागते तर उंदीर ते कुठं जातात, ह्याच्यामध्ये जातात, बिळामध्ये. तर त्याच्यामुळे पाहायला पाहिजेत, कळलं का. आणि वर दिसणाऱ्या रूपावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे, वरून चांगलं दिसते आत गडबड असू शकते. असं एक कोणाला सगळ्याच्या समोर बोलायला, पण कोणाला कळलं काय बोलायले विदुरजी, लक्षात आहे. तर म्हणले विश्वास ठेवा श्रीकृष्ण. पहा ही वाक्य फार महत्वाचं आहे. अवश्य रक्षिबे कृष्ण, विश्वास ठेवा कोणावर? कृष्णावर. कृष्ण काय करतील? रक्षण करतील. आणि जा म्हणले उत्तरेकडून दक्षिण दिशेला जा, कृष्ण तुमचं रक्षण करतील. कृष्णाचं सतत काय करा? चिंतन करा, त्यांचं नाम घेत राहा, ते कृष्णच तुम्हाला या सर्व संकटातून पार करतील. तर तुम्ही काही चिंता करू नका. तर असं म्हणून सर्वजण मग निघले आणि वारणावरच्या तिथं जाऊन पोहोचले. तर पूर्वचन तयारी लागला होता, अगोदरच त्याने सर्व तयारी करून ठेवली होती, फुलं वगैरे सर्व. तर पांडवायचं त्या लाक्षागृहामध्ये स्वागत केलं. आणि एवढी सेवा करू लागला हा पूर्वचन पांडवायची, काय वाटलं आता 4 दिवसाची सोबती आहेत, नंतर ते मरणारच आहेत. तर एकदम आदर सगळ्याला हे. तर युधिष्ठिर महाराज म्हणे एवढं काय आहे असं विशेष, एवढं हे लोक हे करायत, आपला आदर करायलेत, हे करायत, नेमकं काय आहे? तर संशय येऊ लागला युधिष्ठिर महाराजाला थोडा थोडा, हे काय आहे. तर एक दिवस पाहिलं त्यांनी, तर युधिष्ठिर महाराजांनी थोडं एक जमीन ती उकरून पाहिली भिंतीवरची. तर त्यांच्या लक्षात आलं की हे माती नाही, याच्यामध्ये ज्वालाग्राही पदार्थ आहे, लक्षात आहे. तर त्यांनी सर्वांना सांगितलं असं असं आहे. तर ते म्हणले आता काय करू, कधी ना कधी हे तर आपल्याला जाणणारच आहे. त्यांना अगोदर कळाली ही गोष्ट, कधी ना कधी तर हे जाणणारच आहे. तर त्याच्यामुळं आपण काय करू, आपणच सोडून जाऊ लवकर, इथं राहणं फार धोक्याचं आहे म्हणले. तर त्यावेळेस म्हणले की पांडवावर फार चिंता करू लागले. तर युधिष्ठिर महाराज चिंता करू नका, श्रीकृष्ण आपलं रक्षण करते, श्रीकृष्णावर विश्वास. हे पा भक्ताचं जीवन, घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबाजी. भक्त त्याच्या निश्चिंत राहतात, ते भार भगवंतावर घालतात, लक्षात आहे. मागे पुढे व्हा राहे सांभाळित, आली या निवाद निवार, त्याच्यानं ते बिंदास राहतात. तर काय झालं की इकडं भगवान श्रीकृष्णानं विदुरजीला दृष्टांत दिला. पहा विदुरजीला सांगितलं स्वप्नामध्ये जाऊन की तू काय कर, अशी एक गुफा तयार कर की ज्याचा दरवाजा त्या लाक्षागृहामध्ये उघडला पाहिजे आणि डायरेक्ट इकडं यमुनेच्या काठावरून, म्हणजे त्या गंगा नदीच्या काठावर निघाला पाहिजे. आतून अशी गुफा तू काय कर, तयार कर. तर इकडं दक्षिणेकडून उत्तरेकडं, कारण यांनी सांगितलं होतं दक्षिणेकडून उत्तर दिशेला जा. कोणाला सांगितलं होतं? विदुरजीनं सांगितलं होतं युधिष्ठिर महाराजांना. हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे. आता काय झालं की लाक्षागृहामध्ये ज्यावेळेस गेले
तर तिथं त्यांनी मग विदुरजीनं जसं भगवंतानी दृष्टांत दिला तर सर्व तयारी करून ठेवली, गुफा आतून तयार केली आणि पूर्ण हे केलं. तर यांचा काय प्लॅन होता धृतराष्ट्राचा की चतुर्थीला आग लावायची, कृष्ण पक्षामधल्या तारीख पण फिक्स झाली. लक्षात येते, चतुर्थीच्या दिवशी आग लावायची, तसा कौरवांचा बेत आहे. तर त्यावेळेस मग काय झालं, त्या दिवशी कृष्ण पक्षातली चतुर्थी होती. तर रात्री एक भिल्ल स्त्री आली त्या वारणावळ क्षेत्रामध्ये जिथे लाक्षागृहात थांबले होते. तर तिला 5 मुलं होते आणि ती स्त्री होती, पतीने होता तिच्या सोबत. तर ते आले आणि तिथंच झोपले त्या महालामध्येच, रात्र असल्यामुळं तिथं झोपले. तर पुरोचनानं चूल पेटवली. आता पांडवल काची झोप येते, त्यांच्या तारीख माहीत होती त्यांना. तर त्यांना वाटलं अरे हे असं चूल पेटवायचं काय काम आहे आता रात्रीची. तर बाकी झोपायचं नाटक करू लागले, भीम फक्त झोपाचं सोंग करू लागले. भीमाला माहीत होतं यांचा काहीतरी प्लॅन आहे काय ना का. तर ते गेला पुरोचनपाशी, तो जो आग लावणार होता. तर म्हणे चूल कशाला पेटवली, चुलीचं काय काम आहे म्हणे. तर त्यावेळेस म्हणे अरे फार थंडी वाजायली म्हणे म्हणून चूल पेटवली. म्हणजे थंडी वाजायली का तुला भीम म्हणते तुला थंडी वाजायली का, लगेच विझून टाकले भीमान. थंडीसाठी पेटवले का, आम्हाला जाळे पेटवले म्हणे. उचलला पुरोचन, 2-4 दणके दिले, बांधला खांब्याला. लक्षात आहे. आणि 5 जण लेकरं ती बाई तर झोपलेलीच होती. म्हणजे कोणत्या काडीने पेटवणार होता आम्हाला, दाखव लवकर कोणती काडी आहे ती. आता हे थरथर कापायला यायला वाटले, ह्याला सगळा मेळ लागला, थरथर कापू लागला तो पुरोचन. तर त्यावेळेस मग काय केलं, पुरोचनानं बांधलं त्या खांब्याला. आणि त्याच्यानंतर भीमाने काय केलं, आपल्या भावाला उठवलं, युधिष्ठिर महाराज, नकुल, सहदेव, अर्जुन आणि कुंती महाराणीला पण उठवलं. आणि म्हणले कव्हा ना कव्हा हे पेटवणार आहेत, त्याच्यापेक्षा एक काम करा, ती गुफेचं द्वार आहे तिथं खालून, त्याच्यामध्ये सर्वजण प्रवेश करा, मी पेटवतो आणि लगेच तुमच्या मागे येतो. तर भीमाने स्वतःच पेटवलं ते पूर्ण महाल. त्याला काही सगळीकडे जाऊन पेटवायची गरज नव्हती, पूर्ण ते याच्यासारखं बनवलं होतं. एका जागी आग लावली की सगळ्या महालामध्ये पसरणार, असं ती तयारी त्यांनी केली होती. आणि मग काय केली, स्वतःच आग लावली. आता पुरोचन बांधल्यामुळे याला काहीच करता येईल, उभाच जळाला तसाच का ना का. आणि ते बिचारे झोपलेले ते तर झोपतच जळाले, ते 5 लेकरं आणि ती बाई. लक्षात यायला ते भिल्लाचे आलेली. आणि इकडे काय केलं त्यांनी की ते भुयारातून आत घुसले आणि वरून दार बंद केलं भुयाराचं, कोणाला काहीच पता नाही, आतमध्ये घुसले. आणि प्रचंड त्यांनी लगेच आग पेटली. ते महाल पूर्ण लाक्षागृहाचा होता, तर पूर्ण आग पेटली. सगळं काही वेळातच जळून खाक झालं, काहीच शिल्लक राहिलं. जेवढ्या भीती होत्या, खिडक्या, दरवाजे सगळं जळून भस्म झालं त्या लाक्षागृहाच्या याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तो पुरोचन पण जळाला, ती भिल्ल स्त्री बी जळाली आणि तिचे 5 मुलं पण जळाली. आता ही वार्ता त्या जत्रेमध्ये पसरली सगळीकडे, त्या लोकांना कळालं की असं असं झाले, रात्री जळाले सगळे. तर येऊन पाहिलं त्यांनी, तर त्यांना तो पुरोचन दिसला, ते पूर्ण जळालेला. आणि ते 5 मुलं आणि ती बाई. तर यांना वाटलं की 5 पांडव मेले आणि ती कुंती मेली. आता कोणाला बी वाटणार ना, इथं राहत होते. तर ही खबर त्यांनी लगेच पोहोचवली हस्तिनापुराला जाऊन, असं असं झालंय, वारणावर्तमध्ये आग लागली अचानक आणि हे मेले. तर आतून एवढे खुश झाले कौरव, आपलं काम झालं, काही चिंता नाही. वरून रडू लागले, फार वाईट झालं, असं कसं केलं देवानं, बिचारे हे झोपले होते. लक्षात येईल, वरून रडण्याचं काय करू लागले, नाटक करू लागले. तर प्रजेजन येऊन समजू लागले की बाबा होत असतात गोष्टी, लोक येऊन समजून सांगायला ते आईला. लक्षात येईल. आता पुरोचन पण मेला असं त्यांना कळालं. म्हणले बरं झालं, यार ही बी कव्हा ना कव्हा ते हे झालं असतं, तर बरं झालं मेला म्हणले. काय म्हणजे पुरावा बी शिल्लक राहिला नाही ना जर पकड असतं पुरोचनाला तर मारून खरं सांगू शकत होता एखाद्या वेळेस, तो बी मेला म्हणले, तानच राहिला नाही. खुश झाले सगळे कौरव. आणि धृतराष्ट्र म्हणे ठीक आहे, त्यांची आठवण म्हणून आपण आश्रम बांधू म्हणे त्या जागेवर. 5 पांडव आणि शेजारी कुंतीची मूर्ती, तिथं एक आश्रम बांधू म्हणले. फार दुःख झालं म्हणे आम्हाला, काय सांगावं. लक्षात आहे. आता इकडं पांडव भुयारातून गेले, तिकडं गंगा नदीच्या काठावर डायरेक्ट ते भुयार हे केलं.
तर तिथं विदुरजीनं अगोदर सर्व सिस्टीम जसं श्रीकृष्णाने दृष्टांत दिला तसं तयारी करून ठेवली, नावाची तयारी करून ठेवली होती अगोदरच रात्रीच. तर नावेची तयारी होती. तर त्या नावेमध्ये बसले 5 पांडव आणि कुंती महाराणी, आणि नावेतून पलीकडे गेले गंगा नदीच्या पलीकडे काठावर. तर लगेच पांडवाला काय हे सर्व कोणाच्या कृपेनं झाले? श्रीकृष्णाच्या. म्हणजे श्रीकृष्णानं जर नसतं सांगितलं तर आपण काय झालो असतो? मेलो असतो म्हणलं, एक पण वाचलं नसतं. तर त्यांनी गंगेचं स्नान केलं, गंगेची पूजा केली, आणि त्याच्यानंतर मग पुढं आता काही हस्तिनापुरात जायचा प्रश्नच येत नाही. लक्षात आहे. तर ते घनदाट अरण्यामध्ये मग फिरू लागले इकडंच. लक्षात आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पहा ते पांडव अखंड वनवास, परी त्या देवाशी आठवीत. तो नंतरचा वनवास ते नंतर झालाय, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष आग्यात. पण आता बी पहा वनवासामध्ये फिरायला पांडव, पण परी त्या देवाशी, पण सारखं चालू आहे श्रीकृष्णाचं स्मरण त्यांचं. लक्षात आहे. भरपूर त्यांनी प्रवास केला, पण कुठंच मनुष्य त्याला, जंगलात का हाल कोणी राहील, कुठंच माणूस दिसणं राहता नाही. तर शेवटी थकले चालून चालून, तर तहान लागली त्यांना. उन्हाळ्याचा दिवस, थकले आणि तहान लागली. तर मग हे 4 जण आणि कुंती महाराणी बसली. भीम म्हणला, मी पाणी घेऊन येतो, तुम्ही बसा झाडाखाली शांत. तरी सर्वजण बसले आणि भीम पाणी घेण्यासाठी गेला आणि लगेच पाणी घेऊन आला. तिथे एक सरोवर होतं, पाणी घेऊन आला. हे सर्वजण झोपलेले होते. तर भीमाला फार दुःख झालं. पहिले कुठं होतो आम्ही गादीवर, सगळ्या गोष्टी खायला, इकडं उन्हाळा झाला म्हणजे एक तर खायला काही भेटत ना, झोपायला काही नाही. फार दुःख त्याला होऊ लागलं भीमाला, त्या सगळ्या गोष्टी आठवून. तर तेवढ्यामध्ये त्या अरण्यामध्ये हिडिंबा नावाचा राक्षस राहायचा, एक हिडिंब, आणि त्याच्या बहिणीचं नाव हिडिंबा, दोघं बहीण भाऊ. तर राक्षस असे होते पहिले, त्यांना माणसाचा वास यायचा. जसं कुत्र्याला वास येते ना, तसं राक्षसाला माणसाचा वास येते. तर त्या हिडिंबला वास आला. म्हणले नक्की इथं जवळपास कोणीतरी आपलं चांगलं तयारी नाश्ता आलाय म्हणे आपला. तर त्या हिडिंबाला सांगितलं, पाय लवकर घेऊन ये, कोण आहे, लवकर जाय म्हणले, घेऊन ये. आता हिडिंबा आली. तर हिडिंबा आली तर बाकी तर आराम करू लागले. भीम जागा होता फक्त एकटाच, रक्षण करण्यासाठी. कोणता प्राणी येईल आणि आक्रमण करेल. तर आता भीम एवढा दिसायला सुंदर, एकदम धष्टपुष्ट. तर हिडिंबानं पाहिला दुरून. आता ती मारण्यासाठी आली होती, पण एवढं सुंदर रूप आणि तो बलवान पाहून ती आकर्षित झाली. कोणाकडं? भीमाकडं. लक्षात आहे. तर ती त्याला म्हणली की, तिनं काय केलं, रूप बदललं आपलं, जे राक्षसाचं रूप टाकून दिलं हिडिंबानं, आणि एकदम माणसाचं रूप घेऊन, सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आली भीमापाशी. आणि म्हणणे की, हे बलवीर, माझी अशी इच्छा आहे की तू माझ्याशी लग्न करावं. तर माझा भाऊ फार दुष्ट राक्षस आहे, तो या 5 जणाला खाईल म्हणले. लक्षात आहे. आणि आपण दोघं पळून जाऊ. आता राक्षस लोकांना दुसऱ्याचं घेणं नसते, ते फक्त आपलं पाहते. ते 5 जण मरतील म्हणे असेच, मग आपण दोघंच राहू. तर आपण दोघं पळून जाऊन दुसरीकडे जाऊन संसार करू म्हणले आनंदम. हे ज्यावेळेस ऐकलं तर भीमाला एवढा राग आला. जाय म्हणले, लवकर निघ इथून. मोठी आली हे करणारी, पळून जाऊ म्हणे. पळून जायला आलो का? पळूनच आलो म्हणे. आता कुठं पळायला होती पुन्हा, कुठं जायचं नाही म्हणले. आम्हाला माझ्या भावाचा आणि आईचा त्याग करून मी तुला स्वीकारणार नाही म्हणे, ते मला प्राणापेक्षा प्रिय आहेत म्हणले. अरे हिडिंबाचं भेव मला दाखवू नको, असे कितीतरी राक्षस नाही मारलेत, मला काही फरक पडत नाही म्हणे. तूच लवकर निघ इथून, नाही तर तुला पहिल्यांदा मारील भीम म्हणला. हे ऐकलं. आता दोघांचा संवाद चालू होता. तेवढ्यामध्ये तो हिडिंब म्हणाला, इतका वेळ कसा लागला हिडिंबाला, लगेच पहिले जाऊन घेऊन यायची माणसं, ही आता कुठं फसली. तर हिडिंब पाहत आलं. तर त्यावेळेस कळालं त्यानं ही दोघांची चर्चा चालू आहे. तेवढा राग आला त्या हिडिंबला की भीमाच्या अंगावर धावून आला लगेच. लक्षात आहे. ते अंगावर धावून आला. तर भीमाने काय केलं की एकदम म्हणजे पाठीवर प्रहार केला भीमाच्या, आणि भीमाचा बोलू लागला हिडिंबाला, आणि मागून आला तो राक्षस आणि भीमाच्या पाठीवर काय केला, प्रहार केला. तर भीम थोडा साईडला झाला, नंतर तोंड फिरवलं याच्याकडं, आणि भीमाने काय केलं, बुक्कीनं पुन्हा हिडिंबाच्या छातीवर प्रहार केला. तर दोघांचं भयंकर युद्ध तिथं चालू झालं. मग हिडिंबनं काय केलं, मोठमोठाले झाडं उचलून भीमाच्या अंगावर टाकू लागलं. लक्षात आहे. आणि मग 2 झाडं ज्यावेळेस भीमाच्या अंगावर टाकले, तर भीमाने काय केलं, ते तोडून टाकले आणि दुसरे 2 झाडं उठून हिडिंबावर टाकले. तर हिडिंब बेशुद्ध पडला, झाडं डोक्यामध्ये लागले त्याच्या, तर बेशुद्ध पडला. तर त्याच्यानंतर मग परत उठला काही वेळाच्या नंतर. तर भीमाने काय केलं की, जसं आपण केळीचे सालं तोडतो
तसे त्याने दोन्ही हात त्याचे उपसून काढले. एकदम बलवान, 10,000 हातीचं बळ. हात उपसूनच काढले डायरेक्ट. त्याच्यानंतर पाय उपसले आणि एका जे मोठं झाड होतं झाडाने कंबर अशी तोडून टाकली. म्हणजे विषयच राहिला नाही वाचायचा काय. हात तोडे, पाय तोडे आणि कंबर पण तोडून टाकली. तो तडपडून मेला राक्षस, हिडिंब राक्षस. आता हिडिंबा मग म्हणले की इथं फार डेंजर वातावरण आहे. त्यांनी उठवलं बाकीच्यांना, म्हणले चला लवकर, इथं फार भयानक वातावरण आहे म्हणे, राक्षस लोक आहेत. तर हिडिंबा बी त्यांच्या संघात निघली. ती म्हणे तू कुठे येईल, तू काय काम आहे, तू निघ म्हणे आता. तर ती म्हणे आता मग कोण राहिले जगामध्ये, भाऊच होता म्हणे, एक टाम होतो घर राहायचो म्हणे, आता मला कोणी नाही म्हणे. तिनं कुंतीचे पाय पकडले. तिला वाटलं ते असं काम होणार नाही. कुंतीचे पाय पकडले म्हणे, आई मी कुठं जाऊ आता, मला कोणी राहिलं नाही म्हणले, माझी अशी इच्छा आहे म्हणे या भीमासंग लग्न करावं, त्या मोठ्या मुलासंग. असं आहे. फार ती लढू लागली, हे करू लागली. तर दया आली. कुंती महाराणी दयाळू भक्त आहे ना, दया उत्पन्न झाली. म्हणणे बाबा मग तुझी काय इच्छा आहे, तर माझी अशी इच्छा आहे म्हणे, याच्या संग तुमच्या मोठ्या मुलासंग विवाह करा. तिला वाटलं हेच मोठा आहे का म्हणून, सगळ्या एकदम परवान होता ना. तर त्यावेळेस मग भीमाकडे पाहिलं कुंती महाराणी, तुझी काय इच्छा आहे म्हणे, जशी तू आज्ञा करशील. तर माझी अशी इच्छा आहे म्हणे विवाह कर. पण भीम म्हणे भाऊ एक आठ आहे म्हणे. ती म्हणू कोणती आठ मान्य आहे हिडिंबा म्हणे. म्हणजे एक पुत्र होस्तोरच मी तुझ्यासोबत राहणार, नंतर माझा मी निघून जाणार. तर काही हरकत नाही म्हणे. आणि त्याच्यानंतर मग दोघाचा विवाह झाला. विवाह हे 5-6 जणच, दुसरं कोणी नाही. तिथंच विवाह झाला जंगलामध्येच यांचा. तर पहिली पत्नी कोणाची, भीमाची, हिडिंबा. तर या दोघांचा काय झाला, विवाह झाला. आणि काही दिवस सोबत राहिले, एखादा वर्ष राहिले असते, तर त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. तर ज्यावेळेस त्याचा जन्म झाला तर त्याचं डोकं एकदम असं घटासारखं होतं. घट कसा मांडलाय आपण, पूर्ण म्हणजे एकही केस नव्हता त्याच्या डोक्यावर, पूर्ण टक्कल जन्मताच. घट कसा असं पूर्ण प्लेन तसं होतं. तर त्याचं नाव ठेवलं घटोत्कच. त्याचं डोकं का असे घटासारखं आहे, तर घटोत्कच नाव ठेवलं. तर तो लगेच वाढायला सुरुवात झाली राक्षस. तो वेळ लागला नाही त्याला. आपल्या लेकर कसे हळूहळू वाढतात तसं नाही, लगेच वाढतो राक्षस. लक्षात आहे नाही. आणि प्रणाम केला सर्वांना त्यांना, त्या तिथल्या यांना. तर त्यानंतर मग भीमसेन म्हणणे की ठीक आहे, जेव्हा मला काही गरज पडेल मी तुम्हाला बोलवल, तर तुम्ही आता आनंदाने इथंच राहा दोघं जण. मी चाललो आता माझ्या आईकडं आणि भावाकडं. आणि मग असं करत करत ते जाऊ लागले पुढं. आता यांना काही म्हणजे फिक्स नाही कुठं जायचं, जंगलामध्ये फक्त फिरू लागले हे लोक. तर असं करत करत मग पुढं गेले. तर धर्मराज होते, सर्व पांडव वन अरण्यामध्ये भटकत होते. तर ते त्यांना बऱ्याच ऋषीचे दर्शन पण झाले. पहाती ऋषी स्थळ आरतीमध्ये आहे ना. तर अशा प्रकारे ते फिरू लागले, सर्व ऋषीचे दर्शन घेऊ लागले. आणि हे सर्व करत असताना दिवस रात्र श्रीकृष्णाचं चिंतन करू लागले, त्यांचं नाम घेऊ लागले. हे पहा, ही विशेषता आहे पांडवाची. म्हणून तुकाराम महाराज उगं म्हणत नाही, पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आठवते. सारखं श्रीकृष्णाचं स्मरण करत होते. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम. तर असं करत करत हे सर्वजण एकचक्र नावाच्या गावामध्ये आले, फिरत फिरत 5 पांडव. आणि तिथं एका ब्राह्मणाच्या घरी गुप्त रूपानं राहू लागले. म्हणजे कोणाला ओळखूही नाही, म्हणजे पूर्ण ते वेस्ट पहिला टाकून दिला राजाचा आणि ब्राह्मणाचे कपडे घालून राहू लागले. लक्षात आले, भिक्षा मागून. तर कोणालाच ओळखूही नाही गेले हे पांडव आहेत म्हणून. पूर्ण रूप त्यांनी बदललं होतं. तर त्या नगरातच भिक्षा मागायचे आणि भिक्षा खायची. तर असं करता करता काय झालं, एक दिवस ज्या ब्राह्मणाच्या घरी राहू लागली, तर सकाळी सकाळीच तिथून रडण्याचा आवाज आला. तर रडण्याचा ज्यावेळेस आवाज आला तर हे म्हणते की काय झालं बाबा, म्हणजे सकाळी सकाळीच का रडत, यांना वाटलं कोणी गेलंच का नाही, एरी का लढतील पहाटे पहाटे उगीच्या उगी का लढल माणूस. तर यांना वाटलं कोणी गेलं बिलं काय. तिथं पाहिलं तर तिथं जाऊन ऐकू लागली. तर सर्व एकमेकाच्या गळ्याला पडून मोठमोठ्याला लढू लागले. तर प्रत्येक जण म्हणू लागले मी बकासुराकडे जाणार. तर जो माणूस आहे तो म्हणते मी बकासुराकडे जाणार. तर त्याची पत्नी आहे ती म्हणते नाही मी जाणार. ते लेकरं म्हणतात नाही तुम्ही दोघं राहा आम्ही जातो. तर सगळेजण असं म्हणायले आणि मोठमोठ्यानं
रडायला ते एकमेकाच्या गळ्याला पडून. तर त्यावेळेस कुंती महाराणी म्हणे ही काय भानगड आहे यायची, एकदा विचारा म्हणे. त्या ब्राह्मणापाशी गेली, म्हणे काय आहे म्हणले. तर म्हणले काय सांगू म्हणे माते तुम्हाला, असं आहे म्हणे, इथून 2 कोस अंतरावर आमच्या गावापासून बकासूर नावाचा एक अकराळ विकराळ राक्षस आहे. तर त्याची भूक प्रचंड आहे म्हणले. त्याला रोज एक गाडीभर अन्न, म्हशी, रेडे, बकऱ्या आणि एक माणूस एवढं लागते त्याला रोज खायला. तर आता हे गाव मोठं आहे म्हणून आम्ही प्रत्येकानं ठरवलं की बाबा रोज एकदाच गावात आल्यापेक्षा एकाचा नंबर पाळीवाळी, मोठं गाव असेल तर वर्षाला एकाचा नंबर येत असेल, लक्ष नाही. तर असे म्हणले प्रत्येक जणाला मग द्यायचं ठरवले. जर म्हणे एक दिवस कोणी केलं नाही तर तो गावामध्ये येते मग सगळी नासधूस करून टाकते, मारते म्हणे बऱ्याच लोक आहे. त्याच्यामुळं आम्ही असा नियम बनवला की सगळ्याला त्रास झाल्यापेक्षा मग रोज नित्य नियमाने एका जणांनी ते काम करायचं. तर आज आमचा नंबर आलाय म्हणे, म्हणून आम्ही दुःखी येतं म्हणे. कारण आता मरणार, जे केलं ते कायमचीच भेट. म्हणजे ते सगळ्या वस्तू तर खायचा, पण ज्याने घेऊन गेले त्याला बी खायचं लोकांसोबत. तर अशा प्रकारे म्हणे लोक फार हे झाले म्हणे, म्हणून आम्ही रडायलो. तर त्यावेळेस कोणती महाराणी म्हणे बाबा तुम्हाला रडायची काही गरज नाही, तुमचा एकच मुलगा आहे, माझे 5 आहेत, जाऊ द्या म्हणे एक. नाही म्हणे ते म्हणे असं नाही म्हणे, तुम्ही आमचे अतिथी आहेत म्हणे, आम्हाला किती पाप लागलं. अतिथी कोण सेवा घ्यायची नसते, अतिथीची सेवा करायची असते म्हणे, तुम्ही आमचे अतिथी आहेत असं नाही. तर त्यावेळेस कोणती महाराणी म्हणे काळजी करू नका, माझा पुत्र भीम फार बलशाली, तर तुम्ही काही चिंता करू नका म्हणले, तो नक्कीच राक्षसाला यमसदनाला पाठवा, तुम्ही फक्त तयारी करा आणि कोणाला कळू देऊ नका कोण गेले. तर यांनी सर्वांनी, आता हे बाकीचे पांडव भिक्षा मागायला गेले आणि भिक्षा मागून आले. तर कोणती महाराणी पाहिले की भीम आले, तर भीमाला सगळं सांगितलं असं आहे. तर भीम फार आनंदित झाला. बरेच दिवस झाले म्हणे राक्षसाची भेट नाही कोण्या, थोडी कुस्ती तरी होईल, ताकद एवढी काय का म्हणजे लक्ष द्या. तर म्हणले ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, चांगलं झोडपून काढतो म्हणे त्या बकासुराला. तयार झाला भीम एकाच शब्दामध्ये, लगेच तयारी करा म्हणे, गाडी लावा, काय काय न्यायचं एकदाच द्या, जास्त ॲटम द्या म्हणे आणखीन काही. म्हणजे लक्ष द्या, राक्षसाचं काही होईल पण याची तर तयारी होईल ना. तर मग सर्व ते सामान घेतलं भीमानं, म्हशी, बकऱ्या, रेडे, ते गाडीभर पूर्ण खाण्याच्या वस्तू, लक्षात आहे रे. आणि स्वतः हा गाडी चालू लागला भीम. तर ज्यावेळेस तिथं गेला, तर गेल्याच्या नंतर काय केलं भीमानं, म्हशी, बकऱ्या आणि रेडे सोडून दिले. म्हणजे तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, तुमचं काम संपलं, आता तुम्हाला मुक्ती. ते गेले आनंदानं, मोकळीच केली डायरेक्ट कुठं जायचं तिथं जा. आणि मग गाडी भरून आणणं होतं तिथं. तर त्यांनी काय केलं, गाडी तिथंच लावली त्या बकासुरात. आता टाईम फिक्स होता, बकासूर नेमका झोपतून उठणं आणि खायला सुरू करणं. तर भीमानं काय केलं की ती गाडी लावली आणि यानं सुरू केलं खायला आता सुरू केलं खायला. आणि ज्यावेळेस खायला सुरुवात केली आणि आता अर्ध भरलं, म्हणजे अर्धी गाडी संपली. ते वाटलं अरे येते का नाही सगळं संपस्तोर, काही मजा येईल थोडी आल्यावर. तर मोठ्यानं आरडाला म्हणे कोण आहे म्हणे बकासूर. बकासूर कोण आहे, तिथं जाऊन त्या बकासुराच्या गुफेमध्ये कोण आहे म्हणे बकासूर, फार शक्तिशाली समजायला स्वतः, हातीसारखा नुसता खाते म्हणे, झोपून राहते, काय अकल आहे का नाही म्हणे, कुठे आहे, का आहे करायलो आपण, कुठे आहे, एवढा गर्व आहे म्हणले. जर खरं त्याच्यात हिंमत असेल तर येईल माझ्या पुढं लढायला. मोठ्या नाटायला भीम त्या याच्या गुफेपाशी जाऊन आणि परत खायला सुरुवात केली. म्हटलं टाईमपास काय येईल तेव्हा येईल. पुन्हा सुरू, भीमाने खायला सुरुवात केली. आता बकासुरानं पाहिलं की कोण आरडायले बा आवाज, त्याला वाटलं ते आले रोजचा माणूस. बकासूर बाहेर आला तर काहीच दिसेना, रेडे गायब, बकऱ्या गायब, आले ते हे पाहिलं तर अर्धी गाडी बी संपली आणि तिथं भीम चालू आहे खाणं. तर एवढा राग आला त्या बकासुराला, म्हणले एक तर सगळं गेले बी आणि आहे ते बी हे खायला. तर एवढा राग आला, एकदम पळतच आला. आता भीम खाण्यामध्ये मग्न होता, त्यानं पाहिलं नाही बकासूर आलाय, मग एकदम पळत आला आणि भीमाच्या पाठीत लाथ मारली जोरामध्ये एक, लक्षात आहे. तर भीमानं काय केलं, मग डाव्या हाताने त्याला पकडलं, फिरून पुन्हा मागं फेकून दिलं आणि खायला सुरुवात केली. म्हणजे ये पुन्हा बलवान आहे ना, 10,000 हातीचा बळ म्हणजे किती बलवान असेल. तर एका हातानं सुरू आहे ते, ज्यावेळेस यायला ते एका हातानं मारून त्याला लांब फेकायला, पुन्हा ते व्यवस्थित इकडं खाणं चालू. तर असं करता करता मग सगळं संपलं.
गाडी रिकामी झाली. म्हणे आता ये, झालं म्हणे आता आता अन्न काय वायाला घालायचं, त्या मेहनतीने बिचारीने दिलेलं आहे. तर सगळं हे केलं आणि ये म्हणे आता. मग बकासुराला उचललं आणि जोरात एका दगडावर आपडलं. लक्षात आहे. ज्यावेळेस दगडावर आपटलं त्याचं डोकं पडलं दगडावर, आणि दगडावर डोकं पडल्यामुळे बकासूर जागीच गतप्राण झाला. डोक्यात मार लागला, जागीच मेला बकासूर. आणि ज्यावेळेस बकासूर मेला तर त्याचे साथीदार होते बकासुराची बाकी पार्टी त्याची. त्यानं विचार केला, बकासूर जर मेला तर आमचं काय खरं आहे. बकासूर मेला, आमचं काय खरं आहे. त्यांनी पाय पकडे भीमाचे, बाबा आमचे लेकरं बाळेत, आम्हाला मारू नको, काय करायचं सांग म्हणले. तर भीम म्हणले, बा एका अटीवर तुम्हाला सोडतो, इथून पुढं डाळ भात भाजी चपातीच खायची, माणसं खायची नाही. काय ना का इथून पुढे लक्षात यायला दुसरं काही खायचं नाही, नाही तर मयसंगाठ आहे. बकासूर पाहिलं का, हे दगड आणखीन इथंच आहे, याच दगडावर आपटून मारणार म्हणे तुमच्या सगळ्यांना. लक्षात आहे. तर ती थर कापू लागले ते भीमाच्या पुढं. म्हणे इथून पुढं नाही, म्हणे इथून पुढं आता माळीच घालतो आम्ही. काही खाणार नाही म्हणले आम्ही. आणि मग भीम आला वापस. तर भीम वापस आल्यावर त्या लोकांना आनंद वाटला. म्हणे वापस कसं काय आला. म्हणे नुसता वापस आलो नाही, तुमचं काम करून आलो म्हणे. म्हणजे कायचं काम. त्याला वाटले गाडी सोडून अलीकडूनच पळून आलाय का. तर म्हणे चला लवकर तिथं काय झालं एकदा पाहू द्या जाऊन. तिथं पाहिलं तर बकासूर. तर एवढे खुश झाले ते, अरे म्हणे काय बलवान एक ब्राह्मण आहे म्हणे, एवढं बळ. त्यांना काय माहिती कोण आहे, ब्राह्मणाच्या वेशात राहू लागले, पण क्षेत्रीय आहेत ना. तर त्यावेळेस मग पाहिलं तिथं. तर सकाळी, आता ही रात्रीची घटना आहे, संध्याकाळच्या टायमात. सकाळी सगळेजण उठून पाहिलं तर बकासुराला तिथं लटकवलं भीमान उलट, घ्या म्हणे दर्शनात बकासुरात. तर त्यावेळेस पाहिलं तर सर्वजण खुश झाले ते एकच चक्र गावामध्ये. म्हणे आपलं सर्व टेन्शनच गेलं म्हणे कायमचंच, बकासूर मेला म्हणे. फार खुश झाले सर्वजण. तर त्या दिवशी मग त्या राजा जो होता तिथला, तर त्यांनी ज्याचा नंबर होता त्या ब्राह्मणाला बोलवलं. म्हणे कसं काय तो हे काम केलं. म्हणे म्या काहीच केलं नाही, आमच्या घरी एक ब्राह्मण आलता म्हणे, त्यानं काहीतरी मंत्र म्हणले म्हणा. भीम हे सांगा ना की म्या मारले म्हणून, मंत्राद्वारे म्हणे त्यानं मारून टाकलं त्या बकासुरा. लक्षात आहे. नाही त्याच्याकडे तीर्थ होतं म्हणे त्या कमंडलमध्ये, त्याच्यावर त्यांनी मंत्र म्हणले आणि मंत्राद्वारे त्या राक्षसाला काय केलं, मारून टाकलं म्हणे. त्याच्यामुळं बकासूर मेला. गुप्त ठेवलं भीमाने, प्रकट होऊ दिलं नाही. कारण हे जर प्रकट केलं तर लगेच कळणार पांडव कुठे, ही खबर पसरणार. असे महान कार्य साधारण व्यक्ती करू शकत नाही. तर वैशंपायन ऋषी सांगायले तर जन्मे जायला. तर अशा प्रकारे हे बकासुराचं आख्यान ऐकल्यानं भूत पेत पिशाचाची बाधा काय होते, नष्ट होते. लक्षात आहे. आता पुढं मग असं करत करत हे पांडव पुढं जाऊ लागले. तर पुढं द्रुपद राजाचा विषय निघाला पुढे गेल्यावर परत. तर द्रुपद राजाचा विषय निघाला आणि मग हा एक व्यक्ती तिथून आला वाटसरू. तर त्यानं अहिछत्र नावाच्या राज्यामध्ये निघाला होता. तर त्यावेळेस म्हणजे अहिछत्र राज्यात द्रुपदाचं राज्य हे, तर द्रोणाचार्यांनी पराभव केला होता कोणाचा, द्रुपद राजाचा. तिथं आता त्यांच्या मनात होतं की द्रोणाचार्याचा वधच करावा. हा तो यात सर सांगायला कोणाला, पांडवायला. आणि तो हे करायला, प्रतीक्षा करायला. तर त्याला हे माहीत नव्हतं हे 5 पांडव आहेत. त्याला काय माहिती पांडव आहेत, ब्राह्मणाच्या रूपामध्ये राहिलेत. तर म्हणे परत तो पांडव विचारू लागले पुढं काय झालं, मग यज्ञ विज्ञ झाला का नाही, काय झालं. तर तो सांगू लागला की मग द्रुपद फार निराश झाला, त्याला असा पुत्रच भेटेना द्रोणाचार्याचा वध करू शकेल. तर असं करत करत वनामध्ये त्याला 2 तपस्वी भेटले, याज आणि उपयाज. तर 2 जण भेटले. तर 2 जण भेटल्याच्या नंतर त्याने आपली इच्छा प्रकट केली. काय इच्छा होती त्याची, की म्हणे द्रोणाचार्याचा वध होऊ शकेल असा पुत्र मला प्रदान करा, काय नका. तर त्यावेळेस म्हणले. आणि दुसरी की अर्जुनासारख्या परमवीर जो आहे त्याच्या संग विवाह करण्यासाठी अशी मला एखादी कन्या पाहिजे की तिच्या बरोबरीची जी असेल. तर हे दोन्ही मला प्राप्त करायचे. तर याज आणि उपयाज काय म्हणले, तर ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. तर याज तर म्हणे मी तर काय करणार नाही, पण माझा भाऊ आहे म्हणे तो करील हे. आणि दुसऱ्याला मारणं हे काय यज्ञाद्वारे चांगलं नाही म्हणे ही गोष्ट. द्रोणाचार्य ब्राह्मण आहे, तर मी हे कार्य करू शकत नाही. माझा भावाला पैशाचा लोभ आहे म्हणे, ते करील, त्याच्याकडे जाय म्हणे तू,
मी काही कार्य करणार नाही. आणि त्याच्यानंतर मग ज्या उपयाजाने काय केलं की यज्ञ केला, आणि त्या यज्ञाद्वारे त्यांनी काय केलं की एक कन्या आणि एक पुत्र दोन प्रकट केले. लक्षात आहे. एकाच यज्ञातून दोघं जण काय केले, प्रकट केले. तर जी कन्या होती ती आहे द्रौपदी. द्रुपद राजाचे असल्यामुळं कोण, द्रौपदी. आणि यज्ञातून प्रकट झाल्यामुळे तिचं नाव पडलं याज्ञसेनी. द्रौपदीचं नाव लक्षात आहे. आणि 5 पांचाल देश होता, त्याच्यामुळे तिचं नाव होतं पांचाली. तर असे तिचे अलग अलग नावं आहेत. आणि त्याच्यातूनच दृष्टधुम्न प्रकट झाला, हा भाऊ द्रौपदीचा. लक्षात आहे. तर ह्या दृष्टधुम्न, तर म्हणले याच्याद्वारे वध होणार कोणाचा, द्रोणाचार्याचा. तर ही आकाशवाणी झाली ज्यावेळेस दोघं प्रकट झाले. तर ही मुलगी जी आहे महान पतिव्रता होईल, आणि या मुलाद्वारे द्रोणाचार्याचा वध होईल. ही जे मुलगा झाला दृष्टधुम्न, तर द्रुपद राजाला फार दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. लक्षात आहे. मग त्यानं भरपूर संपत्ती दिली त्या याज उपयाज त्या दोन ऋषीने. लक्षात आहे. तर पुढं द्रौपदी मोठी झाली आणि म्हणले आता तिचं विवाह करायचा. पण द्रुपद राजाला ही खबर लागली लाक्षाग्रहाची की सर्व पांडव जळून काय झालेत, भस्म झालेत. फार दुःखी झाले द्रुपद राजा. आपल्या मुलीचं आता कसं होणार. अर्जुन तर मेला, जळून भस्म झाला. पण द्रुपदला विश्वास होता श्रीकृष्णाचे भक्त आहेत, श्रीकृष्ण असे मरू देणार नाही म्हणजे, श्रीकृष्ण वाचवणार म्हणजे. लक्षात आहे. भक्ताला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. तर भक्ताचं रक्षण करतात म्हणले भगवंत, तर शक्य नाही म्हणले. तर आता अर्जुनाला कसं शोधायचं म्हणे, असं आपण एक स्वयंवर ठेवू, ते फक्त अर्जुनालाच करता आलं पाहिजे. लक्षात आहे. तर काय स्वयंवर ठेवलं त्यांनी की 7 दिवसाच्या अगोदर त्यांनी ते पूर्ण स्वयंवराचं जे आहे 8 सर्वांना सांगितलं की म्हणजे आता 7 दिवशी आजपासून ते स्वयंवर आहे. हे ते यात्रेकरू सांगायला कोणाला, पांडवाईल ही गोष्ट त्या एकचक्र गावामध्ये आला होता तो. तर म्हणणे की तिथं विवाह सोहळा आहे आणि त्या द्रौपदीचं स्वयंवर आहे, म्हणून आम्ही चाललो. तर पांडव, आणि तो रात्री झोपला आणि सकाळी निघून गेला. तर मग पांडवांनी विचार केला आपल्याला पण जायचं स्वयंवराकडे द्रौपदीच्या. प्रवास फार लांबचा होता. तर गंगा नदी लागली वाटेमध्ये. तर वाटेत जाता जाता तिथं अंगारपर्ण नावाचा गंधर्व आणि त्याची कुंभिनी नावाची पत्नी जलक्रीडा करत होती वाटेमध्ये त्या गंगा नदीत. तर त्यावेळेस मग काय झालं, रात्रीची वेळ होती, काही दिसेना गेलं. तर गंधर्वाला वाटलं आम्ही आनंदाने विहार करावलो, या पांडवाईलीकडे यायची काय गरज आहे. तर तो चिडून म्हणला की इथून पुढं कोणाला जाता येणार नाही, मी हे म्हणले इथं आले तसे मागं जा, इथून पुढं कोणाला तुम्हाला जाता येणार नाही. तर पांडवांनी काही त्याच्या लक्ष केलं नाही बोलण्याकडे, ते पुढे गेले डायरेक्ट. तर ह्याला राग आला, म्हणे अरे मी एवढं सांगून तुम्ही हे करणं. तर चिडला तो अंगारपर्ण नावाचा गंधर्व आणि लगेच पांडवावर शस्त्र सोडायला सुरुवात केली. आता अर्जुन एवढा धनुर्धारी, तर अर्जुनाने लगेच उचललं धनुष्य आणि गंधर्वावर शस्त्र सोड. आणि एवढे शस्त्र सोडे की गंधर्वाला वाटलं आता मी मरतो. अंगारपर्ण गंधर्वाला वाटलं आता माझा मृत्यू होते. तर त्याची बायको कुंभिनी ती अर्जुनाची रथापाशी गेली, म्हणे बाबा सोडून दे म्हणे माझा पती, मारू नको म्हणे, चूक झाली म्हणे याच्याकडून. तर तिच्या बायकोवर दया करून अर्जुनानं त्याला सोडून दिलं. आणि काय केलं अर्जुनाने, एकाच बाणामध्ये अग्निबाणाने त्याचा रथ उद्ध्वस्त करून टाकला. तर फार तो दुःखी झाला आणि नंतर प्रसन्न झाला अर्जुनावर. ज्यावेळेस पत्नीनं क्षमा मागितली तर अर्जुनानं सोडून दिलं आणि तो प्रसन्न झाला. म्हणे आजपासून मी तुझा मित्र आहे, मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो. शस्त्रास्त्रे आणि विद्या भरपूर दिल्या कोणाला, अर्जुनाला, त्या अंगारपर्ण गंधर्वाने. आणि माझा रथ तो तोडल्यामुळं आजपासून माझं नाव चित्ररथ होईल. अगोदर काय होतं अंगारपर्ण, तेव्हापासून त्याचं नाव चित्ररथ पडलं. लक्षात येईल, दग्धरथ. तर अशा प्रकारे पुढं मग गेले पांडव आणि वाटेमध्ये त्यांना व्यासदेव भेटले. तर व्यासदेव भेटल्यानंतर पांडवाला सांगितलं त्यांनी की अर्जुन द्रौपदीचा स्वयंवर जिंकल. अर्जुन काय केलं, आता ज्यावेळेस तुम्ही चालले तर स्वयंवर जिंकल म्हणले, पण द्रौपदी तुमच्या 5 जणाची पत्नी बनल, 5 जणाची पत्नी बनल म्हणले. तर ते म्हणे असं कसं शक्य आहे. तर म्हणे हे तिचंच वरदान आहे. काय ना, आपण अधिक मासाची कथा ऐकली होती अगोदर, तुमच्या लक्षात आहे का. मेधावी ऋषीची मुलगी असते द्रौपदी अगोदरच्या जन्मामध्ये.
आणि तिनं पती प्राप्त करायसाठी शिवजीची आराधना केली होती आणि तिला लग्नच होईना गेला तिचं. त्यामुळे तिने एकदम रागामध्ये 5 वेळा म्हणली पतिम देही पतिम देही पतिम देही पतिम देही पतिम देही. तर शिवजी म्हणले तथास्तु म्हणले. तर म्हणे तुला 5 पती प्राप्त होते. ते म्हणे असं कसं काय? म्हणजे तूच म्हणली. आता वरदान माझ्या मुखातून निघलं म्हणे ते आता असत्य होणार नाही, तुला 5 पती काय होतील? प्राप्त होतील. लक्षात आहे नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही 5 तिचे पती होणार म्हणे, 5 पांडव. कोणाचे? द्रौपदीचे. तर अशा प्रकारे त्यांनी ही कथा सांगितली आणि हळूहळू हे लोक तिकडं जाऊ लागले द्रौपदीच्या स्वयंवराकडे. तर त्यांना जाऊ द्या, आता उद्या स्वयंवर करतील तिथं आणि अर्जुन आणि द्रौपदीचा काय होईल? 5 पांडवाचा विवाह होईल. श्रीकृष्णचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की, पवन पुत्र हनुमान की, महाभारत कथा की, श्री वृंदावन धाम की, शील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंदे. जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम.